योग योग योगेश्वराय भूते भूते भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभु शंभु महादेवाय शंभु शंभु महादेवाय. हा पहा अर्धा मिनिट झाला. अर्ध्या मिनिटाचा आपण जप केला. मग ह्या अर्ध्या मिनिटाचा जप आपण स्वतःहून केलेला आहे. देवाचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या देवाच्या अस्तित्वामुळे मनामध्ये एक प्रफुल्लता आलेली आहे. मन शांत झालेलं एक जीवाभावामध्ये आत्म्यामध्ये तृप्ती निर्माण झालेली आहे आणि ही तृप्ती मी अनुभवतोय. का अनुभवतोय तर मी त्या मंत्राचा जप केला. मग ह्या कलियुगामध्ये मी मंत्राचा जप केला, मला अनुभूती येते. मी आनंदी होतोय, मी सुखी होतोय, मी समाधानी होतोय, मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बाह्य ज्ञान म्हणजे हे गुप्त ज्ञान आहे. त्याच्यामध्ये स्वतःची अनुभूती घेणे हे गुप्त ज्ञान आहे. मग कलियुगामध्ये माणसं काय म्हणतात, मंत्र जप केला देव प्रसन्न होत नाही, काम होत नाही. कसे मंत्र आहेत, कशी तंत्र आहेत, कुठं आहे देव, कसा कळणार, देवानं हाक मारली तर कसा देव येणार, देव आपलं काम कसं करणार, असे अनेक शंका मनामध्ये उभे राहतात. ह्या शंकेचं निरसन फक्त एकाच गोष्टीनं होऊ शकतं की गुरुचं ज्ञान तुम्ही पचवलं पाहिजे, गुरुचं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. गुरुच्या ज्ञानावर, गुरुच्या मंत्रावर, गुरुच्या शब्दावर पूर्णपणे समज पाहिजे. समज पाहिजे म्हणजे काय पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे की हा मंत्र मी ऐकतोय आणि हे केल्यानंतर मला पूर्णपणे फळ मिळेल. कसं फळ मिळेल बघा, फळ तेव्हाच मिळते जमीन चांगली आहे, पाणी आहे, मशागत चांगली जमिनीची केली पण त्या जमिनीमध्ये आपण रुजायला बीज घातलं नाही, कसं फळ मिळेल. तसं गुरुचा आपण शब्द ऐकतोय, गुरुचा मंत्र ऐकतोय, गुरुचं ध्यान करतोय, गुरुनं जे काय सांगितलेलं आणतोय, परंतु आपण गुरुला दक्षिणा देत नाही. आणि ती दक्षिणा म्हणजेच एक बीज असते आणि ते गुरुमंत्र आपण ऐकतो, स्वतः करतो, पण ते बीजच नसल्यामुळं त्याचं काहीही फलित होत नाही. मग ते बीज म्हणजे काय, तर गुरुदक्षिणा. मग काय करायचं असतं की गुरुला दक्षिणा द्यायची आणि ती साधना करायची बा, तो मंत्र जप करायचा आणि तो मंत्र जप केला की आपल्याला निश्चित फळ मिळतं. गुरुने जे सांगितले ते निश्चित फळाला येतं आणि आपलं निश्चित काम होतं. आणि ते काम होण्यासाठी गुरुला दक्षिणे द्यायची, 101 द्यायची, 51 द्यायची, 501 द्यायची, 251 द्यायची, कितीही आपल्या इच्छेला होईल तेवढी आधी दक्षिणा द्यायची आणि नंतर मग मंत्र जप करायचा. मग तुम्ही काय करू शकता, गुरुला दक्षिणा देऊ शकता, त्याच्या फोन नंबरवर पाठवू शकता, गुगलवर पाठवू शकता आणि पाठवल्यानंतर तुम्ही साधना करायची. कशी करायचं, हे आई म्हणजे आपल्या गावची देवी असेल किंवा कुलदेवता देवी असेल तर हे आई, मी आज 12 कोसावरनं तुला हाक मारत आहे. मी हे नारळाचं फळ हातात घेतलं आहे. मनानं, श्रद्धेनं, भक्तीनं, अंतकरणानं तू माझी आई आहे आणि मी तुला हाक मारतोय. हे माझ्या शब्दाला उभी राहा आणि माझं हे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी तू समर्थ आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि ते तू काम करशील आणि करून देशील. हे आई, हे जगदंबे, हे भवानी माते, हे त्रिभुवन सुंदरी देवी, हे आई, तू जगतजन्य आहेस, तशी विश्वाची जन्य आहेस, तशी तू माझी पण जन्य आहेस. तू हे माझं कार्य पूर्णपणे करशील अशी मी अपेक्षा करून हे नारळाचं फळ मी तुला अर्पण करत आहे. हा नारळ लगेच तुम्ही फोडायचा आणि त्याचा प्रसाद करून इतरांना वाटायचा. जे काम असेल ते देवीला समर्पित होऊन करायचं. निश्चितपणे तुमचं काम होईल. एवढा विधी करा, तुमचं काम निश्चित होईल. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय. आता तुम्हाला मी मग फोन नंबर सांगतो की त्या फोनवर समर्पण करायचं. म्हणजे 101, 501, 251 किंवा 51 रुपये पाठवायचे.
म्हणजे तुमचं काम निश्चित होणार. 9223428721 असा नंबर आहे. तुम्हाला हा चॅनलवर पण नंबर भेटेल. तर तुम्ही समर्पण केल्याशिवाय तुमचं कोणतंही कार्य होणार नाही. जर तुम्हाला हे शब्द बोलता येत नसतील तर कमीत कमी ऐकायचं आणि एक नारळाचं फळ आपल्या कुलदेवाला किंवा कुलदेवीला द्यायचं आणि त्याच्या अगोदर आपल्या मनातल्या इच्छा हे देवाला बोलून दाखवायच्या. जेव्हा आपण देवीचं नाव घेतलं की आपल्याजवळ धावत आलेला असतो आणि तो सगळं ऐकत असतो आणि ती इच्छा पूर्ण करतो. एका नारळाच्या फळावर तुमची इच्छा पूर्ण होईल. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः.